नमस्कार, मी गौरी आणि हे आहे आपलं मराठी यूट्यूब चॅनल अमेरिकेचा. खूप दिवसांनी मी आवीला तुमच्याशी इथं आज एका खास विषयावर बोलण्यासाठी बसवलेलं आहे. कारण या विषयावर बोलायचं तर त्याचं व्हिडिओ असणं मस्ट होतं आणि त्यासाठी खूप दिवसांपूर्वी मला वाटतं अरिझोनाची ट्रिप झाल्यानंतर किंवा अरिझोना ट्रिपच्या व्हिडिओमध्येच एक अशी कमेंट आली होती की तुम्हाला जमतं कसं एवढ्या ट्रिप्स करणं, मग सुट्टी कशी मॅनेज होते किंवा ह्याचा वेळ कसा मॅनेज होतो ऑफिसचा, पैसे सगळ्यात महत्वाची गोष्ट, परवडतात कशा एवढ्या ट्रिप्स, बिलवची शाळा कशी मॅनेज होते. तर त्यावेळी मी रिप्लाय पण असाच दिला होता की याच्यावर एक डिटेल व्हिडिओ करेन आणि तो आजचा हा आपला व्हिडिओ आहे. आवीला म्हटलं तू पाहिजेस कारण तुझ्याशी संबंधित यातले बरेचसे प्रश्न आहेत. तर त्यासाठी सगळ्यात महत्वाच्या प्रश्नापासून आपण सुरुवात करूयात. पैशांचं कसं काय? पैशांचं असं की आमचे फिरण्या व्यतिरिक्त खूप बाकी शौक खूप कमी आहेत. म्हणजे ना हिला मला सोन्या नाण्याची किंवा खूप खूप भारी भारी गॅजेट्सची आवड आहे किंवा खूप कपडे घेतलेत किंवा खूप शूज घेतलेत, असं काही एवढी आवड नाही. मेकअप वगैरे थोड्याच गोष्टींमध्ये आमचं भागून जातं. त्यामुळे मग ते पैसे आम्ही फिरण्यासाठी वापरतो आणि फिरताना पण खूप बजेट. आता जे आमचे मित्रमैत्रिणी आहेत जे आमच्याबरोबर फिरतात त्यांना माहिती आम्ही खूप बजेट ट्रिप करतो. जसं की हॉटेल आम्ही खूप डिस्काउंटेड रेटमध्ये मिळतात का बघतो, मग 4-5 आणखीन ॲप बघायचे, 2-4 वेगवेगळे लॉग इन करून बघायचे, वेगवेगळ्या लोकेशनवरून VPN वरून बघायचं, मग वेगळं काय मिळतंय का. फ्लाईट तिकीट आम्ही तसेच करतो की बऱ्याचदा असं होतं की इकडची फ्लाईट स्वस्त आहे म्हणून तिकडे जायचं. म्हणजे अक्षरशः आम्हाला टेक्सासची फ्लाईट, आम्ही जे टेक्सासला गेलेलो ती $150 मध्ये मिळाली होती. आत्ताची फ्लाईट होती ती पण $150 मध्ये होती. $150 म्हणजे खूपच कमी प्राइस आहे अशी कुठली मोठी ट्रिप करायची. मग याच्यासाठी कधी सॉरी मी तुला थोडं बोल. मग याच्यासाठी कधी कधी बॅग वगैरे कॉम्प्रोमाइज करावं लागतं, तर ते चालतं कारण एका छोट्या बॅकपॅक मध्ये सुद्धा तुम्ही कपडे घेऊन ट्रिप व्यवस्थित करू शकता. हे आता आम्हाला अनुभव, ते कौशल्यच आहे की ट्रिप मॅनेज कशी करायची कमी पैशांमध्ये कमी सामानामध्ये, आणि ते हळूहळू आम्ही शिकत गेलोय. पहिल्या ट्रिप आम्ही खूप महाग केल्या, म्हणजे आम्हाला छोट्या छोट्या ट्रिपसाठी पण आम्ही खूप पैसे घालवले. नंतर आम्हाला कळत गेलं. आमची पहिली बजेट ट्रिप तर न्यूयॉर्कची झाली. ती बजेट ट्रिप म्हणजे विश्वास नाही बसत, आमची $1,500 पेक्षा पण कमी खर्च आला होता. नायगरा न्यूयॉर्क 5 दिवसाची ट्रिप होती. $1,500 पेक्षा पण कमी खर्च आला होता, जी की होणं अशक्य आहे एवढ्या कमी पैशात, पण ती पण आम्ही केली होती. तेव्हा पण आम्ही हॉटेल असे बुक केले होते की आम्हाला एक हॉटेल तर $53 मध्ये मिळालं होतं पूर्ण फॅमिलीसाठी. मग असे बजेट ट्रिप करावे लागतात आणि खूप आधी प्लॅन करावं लागतात ट्रिप. कधी म्हणजे जर तुम्हाला अगदीच खूपच कमी पैशात आता 2 आठवड्यांमध्ये विमान मिळत असेल तर ठीक आहे, पण नाहीतर खूप आधी तुम्ही प्लॅन केला ना तर त्या आणखीन ट्रिप बजेटमध्ये बसवता येतात तुम्हाला. यात मी थोडी भर घालते आणि याच्यामध्ये काही काही गोष्टी कॉम्प्रोमाइज पण कराव्या लागतात, ज्या आम्ही करतो, ज्या अनावश्यक असतात. जसं की हॉटेल बघताना आम्हाला खूप लॅविश आणि खूप महागातलं हॉटेल आम्ही बघत नाही. जर व्यवस्थित सुरक्षितता पहिली गोष्ट असेल आणि दुसरी गोष्ट आपल्या सगळ्या सोयी आहेत, म्हणजे वॉशरूम आहे तिथं, त्यानंतर बेड आहे तिघांना पुरेल एवढा, तर अशा प्रकारचे बजेट हॉटेल्स जे आहेत ते आम्ही शक्यतो त्याला प्राधान्य देतो. त्यामुळं होतं काय, आणि अजून एक की त्याच्यामध्ये जर समजा ब्रेकफास्ट पण इन्क्लुडेड असेल तर अजूनच जास्त बरं. आणि आमच्या खाण्यापिण्याचे असे खूप रिस्ट्रिक्शन नाहीये. आता ही व्हेज खाते, हिला व्हेज मध्ये काही मिळालं, सँडविच वगैरे ही खाऊ शकते. मी नॉनव्हेज खातो, मला व्हेज मिळालं तरी चालतं. नॉनव्हेज मध्ये चिकन वगैरे, एग वगैरे मिळालं, ऑमलेट खाल्लं, विषय संपला. या गोष्टींवर आम्ही खूप कॉम्प्रोमाइज करतो. आणि शिवाय आमच्याकडे आमची छोटी शेगडी पण असते आणि आपलं थोडंसं खायचं सामान पण असतं, जसं की भडंग असले, बाकी असं चिवडा वगैरे काय असलं. मग त्यामुळे आम्हाला असं कधीच अडचण नाही आलेली की भूक लागली आणि काहीच अगदी रिस्ट्रिक्शन्स आहेत आणि काहीच खायचं नाही. त्यामुळे या जर गोष्टी तुम्ही कॉम्प्रोमाइज केल्या ना तर काही अडचण येत नाही. आणि अजून एक सगळ्यात महत्वाची गोष्ट, ज्यावेळी कुठलीही ट्रिप आम्ही प्लॅन करतो तेव्हा डोक्यात एकच गोष्ट असते की तिथं जाऊन आपल्याला तिथला निसर्ग किंवा तिथं जे काही गोष्टी आपण बघायच्या ठरवलेल्या आहेत ते बघण्याला महत्व आहे, ना आराम करण्याला किंवा खाणं पिणं चांगलंच असलं पाहिजे याला महत्वच नाहीये. महत्व कशाला? ते 2-3 दिवस पूर्ण सगळं ऍडजस्ट करण्यात, म्हणजे त्यात आनंदच असतो एक वेगळा. बरोबर. कारण आम्ही न्यूयॉर्कमध्ये पण हार्डली 3 ते 4 तास झोपलो होतो. त्याच्या आधी नायगराला पण आम्हाला पुरेशी झोप नव्हती मिळाली. ते सगळं ऍडजस्ट करा, म्हणजे जातो आपण कशासाठी, तिथल्या गोष्टी बघण्यासाठी. झोपायला तर आपण घरी पण रोज झोपतो 8-8-9 तास. त्यामुळे कम्फर्ट खूप असणार नाहीये ट्रिपमध्ये, या गोष्टी ऍडजस्ट करायला लागणार आहेत. पण जो आनंद मिळणार आहे त्या गोष्टी, ती ठिकाणं बघितल्यावर, त्याच्या पुढे हे काहीच नसतं. आणि हे ऍक्सेप्ट केलं ना की तुम्हाला थोडं ऍडजस्ट करावं लागणार आहे. खायला, चालायला लागतं थोडं जास्त, या सगळ्या गोष्टी, तर मजा येते वेगळी ह्या सगळ्या गोष्टी बाजूला सोडल्या तर. सगळ्यात महत्वाची गोष्ट, हे इथं आल्यावरच नाही, आम्ही भारतात होतो तेव्हा सुद्धा
एवढ्या छान छान बजेट ट्रिप्स आणि प्रत्येक विकेंडला असं बजेट काहीतरी छोट्या मोठ्या पिकनिक्स केलेल्या आहेत की बस. आता तू आपल्या सगळ्यात छान बजेट ट्रिपचं उदाहरण दे आणि कसे पैसे सेव्ह करून केली होती आपली. आम्ही ह्याला गेलो होतो, दिल्लीला गेलो होतो आम्ही, ताजमहल वगैरे बघितलं होतं. तिथं माझा एक म्हणजे मित्राचा भाऊ, पण तो पण माझा मित्रच आहे, कविराज म्हणून. तेव्हा तो तिकडे होता, एअरफोर्समध्ये होता. तर आम्हाला राहायची सोय त्याच्या घरी होती आणि आम्हाला फ्लाईटचा पण अनुभव घ्यायचा होता, ट्रेनचा पण घ्यायचा होता. आमच्याकडे असे पुरेसे पैसे नव्हते तेव्हा. 20-25 हजार काहीतरी पगार, 30,000 होता, आय गेस माझं लग्न झालं तेव्हा. मग आम्ही पैसे साठवले होते अक्षरशः पिगी बँकमध्ये, आणि ती पिगी बँक फोडून 8,000 रुपये जमा झालेले. त्याच्यामध्ये आम्ही प्लेनचं तिकीट केलं होतं आणि तिथे पण आम्ही 400 रुपयाची ती बसची टूर होती, ती ह्याला नेलं होतं आपल्याला ताजमहलला. ती पण अगदी 12,000 वगैरे मध्ये जाऊन येऊन राहून सगळं खाऊन पिऊन झालं. दोन्ही एक्सपिरियन्सेस, आणि फ्लाईटचा पण झाला होता, ट्रेनचा पण, आणि दिल्ली फिरली होती, कुतुब मिनार हे ते सगळं फिरलो होतं आपण, भरपूर ठिकाणं बघितली होती. आणि तेव्हा कळलं होतं की येस, अशा ट्रिप्स होऊ शकतात. आणि सेव्हिंग असं जर केलं, आपल्या नकळत सेव्हिंग होऊन जातात. लिटरली पिगी बँक होती, आमचा तो गल्ला होता मातीचा. हा, तो कात्रजच्या बाहेर बसलेले असतात विक्रेते, त्यांच्याकडून घेतलेला, आणि मग तो फोडून त्यातल्या पैशांनी, आणि हा आनंदच खूप वेगळा असतो. इथे आणखीन एक आम्ही ट्रिपसाठी पैसे साठवतो कशा वेगळ्या पद्धतीनं. तर क्रेडिट कार्ड्सवर तुम्ही स्वाईप केल्यानंतर तुम्हाला 1%, 2% डिस्काउंट मिळत असतो, आणि तो क्रेडिट कार्डच्या ह्याच्यामध्ये रिवॉर्ड्स मध्ये साठत जातो. तर मी ते रिडीम नाही करत, मी एका मित्राकडून शिकलो, विजयकडून शिकलो. मी रिडीम नाही करत आता, ते तसेच साठवू देतो. मग ते साठले की ते होतात, 1-1.5 वर्षात वगैरे $500-600 होतात. मग एक छोटीशी ट्रिप त्यात होऊन जाते. सगळ्यात महत्वाची गोष्ट आवड आहे, त्याच्यामुळे या गोष्टी ऍडजस्ट होतात. आणि सेव्हिंग्स पुरेसे जे आपल्याला असतात तेवढे करून, बाकी पैसे थोडेसे ट्रिपसाठी म्हणून सुद्धा बाजूला काढलेले असतात, आणि त्याच्यातून या सगळ्या ट्रिप्स होतात. या गोष्टीची आम्हाला पूर्ण जाणीव आहे की हेच आमचं वय आहे आता, आम्ही फिजिकली एकदम, आणि काय कोटी कोटी रुपये साठवून हे करून, शेवटी अनुभव तुमच्या सोबत राहतात, ह्यावर आमचं एक मत आहे. आणि खूप शिकता तुम्ही पर्यटनातून, जे शिकता ना ते कधीच नाही शिकत. बरोबर. आणि मला असं वाटतं की प्रत्येकाची प्राथमिकता असते, कुठल्या गोष्टीला किती महत्व द्यायचं ते. बरोबर. काही लोकांना असं वाटतं की आयफोन दरवर्षी आला की मी घ्यावा, ती त्याची प्राथमिकता. काय चुकीचं बरोबर यात जायचं काय प्रश्न, आवड आहे. तसं आम्हाला वाटतं की फिरायला गेलं पाहिजे. मग कुठे विकेंड असला, इथं छोट्या बागेत जा, किंवा इथं कुठेतरी शेजारच्या गावात जा, काहीतरी नवीन बघायला मिळते का, नवीन लोकांना भेटायला मिळते का, असं ही आमची प्राथमिकता आहे. त्यामुळे आम्ही फिरत असतो. आणि ऑफकोर्स मग त्याच्यासाठी आम्हाला थोड्या बाकीच्या गोष्टींमध्ये कॉम्प्रोमाइज करावं लागतं, ते आम्ही करायला तयार आहे, आनंदानं करायला तयार. कारण आवड मेन फिरण्याची, त्यामुळे इकडे कॉम्प्रोमाइज केलं तरी त्याचं काही वाटत नाही. आता दुसऱ्या मुद्द्यावर येऊया, याविषयी भरपूर बोललो. सुट्ट्यांचं कसं मॅनेज होतं, स्पेशली जेव्हा आपण लॉंग ट्रिप करतो त्यावेळी? तर त्या सुट्ट्यांचं असं आहे की मला विकेंडला पण काम करावं लागतं कधी कधी. मला एकतर मंगळवारी ते शनिवारी, किंवा रविवारी ते गुरुवारी अशी कामं असतात. मग कधी कधी मी एखाद दिवशी जास्त काम केलं ना, तर ती सुट्टी मला कॉम्प ऑफ म्हणून नंतर मिळते. किंवा मी पब्लिक हॉलिडेला काम केलंय किंवा एक्स्ट्रा काम केलं, तर तेवढे तास मला मिळतात. हे तास मी साठवून ठेवतो. आमच्या दोघांमध्ये पण असं आहे की, तिघांमध्ये पण, आम्ही आजारी नाही पडत शक्यतो, त्यामुळे आजारपणाची सुट्टी घेतलेली मला तर आठवत नाहीये. त्या सुट्ट्या खूप साठतात. आणि मी भारतात आता आम्ही 40-45 दिवस होतो ना, तर त्याच्या आधी 1.5 वर्ष सुट्टी नव्हती घेतली, एकही सुट्टी, कॉम्प ऑफ आणि हे असे विकेंडला काम केलेले. आता ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येक वेळी सांगता येत नाहीत, आणि आम्हाला सांगाव्या पण वाटत नाही. माझी कंपनी मला ठेवते कामावर, याचा अर्थ मी काहीतरी चांगलं काम करतोय आणि मी सुट्ट्या मारत नाही, एवढंच फक्त समजून घ्या. आणि मला जास्त काळजी आहे माझ्या कामाची. बरोबर. त्यामुळे सुट्ट्यांचं सुद्धा असं ऍडजस्ट होऊन जातं. त्या कमेंटमध्ये त्यांनी क्लिअरली असं लिहिलेलं की आधी तुम्ही टेक्सासला गेला, मग तुम्ही इंडियाला गेला इतके दिवस, त्यानंतर मेक्सिकोला गेलो आपण, त्यानंतर अरिझोना झालं, पुन्हा मी व्हर्जिनियाला गेलो, त्याच्यानंतर पुन्हा हा व्हर्जिनियाला गेला होता, ऑफिसच्या कामासाठी गेला होता. त्यावेळी आमच्या दोघांचा आधी जाण्याचा प्लॅन होता, पण मी तो थोडा मागे ठेवला, कारण त्याला एक्स्ट्रा सुट्ट्या मिळत नव्हत्या, त्यामुळे फार काही बघून होणार नव्हतं. आणि मग हेच असं कॉम्प्रोमाइज काय काय करावं लागतात का, आम्ही थोडा खर्चाचा विचार केला, थोडा बिलवच्या शाळेचा विचार केला, थोडा या सगळ्या गोष्टींचा विचार करून म्हटलं ठीक आहे आपण पुन्हा जाऊ कधीतरी, पुन्हा कंपनी बोलवेल तेव्हा सुट्ट्या टाकता येतील, असं काहीतरी करता येईल. त्याच्यानंतर बिलवच्या शाळेच्या सुट्टीबद्दल पण बोलायचं. तर त्याच्या सुट्ट्या ऑनेस्टली प्रामाणिकपणे सांगतो की त्याच्या खूप सुट्ट्या झाल्या, कारण आम्ही भारतात गेलो, टेक्सासला, नंतर मेक्सिकोला गेलो, तेव्हा त्याच्या खूप सुट्ट्या झाल्या. आत्ताच्या अरिझोनाच्या ट्रिपला त्याच्या सुट्ट्या जास्त नाही झाल्या, एकच सुट्टी फक्त त्याची झाली. पण आमची फिलॉसॉफी अशी आहे की तो आता आहे किंडर गार्डनला, त्यामुळे एवढं काय विचार करायची गरज नाही, आणि थोडं तो त्याच्या वयाच्या पेक्षा जास्त हुशार आहे, त्यामुळे आम्ही एवढा विचार नाही करत आता. पण
पुढच्या वर्षीपासून आम्हाला जरा त्या गोष्टीचा पण विचार हा, करावा तो लागेल. लहान असल्यामुळं आता या वर्षीपर्यंत ठीक आहे किंवा आतापर्यंत हा. ठीक होतं. सुट्ट्यांमध्ये झालेला अभ्यास सुद्धा भरून काढावा लागतो, हे सुद्धा हा. मला तुम्हाला सांगायचं. आता भारतात होतो त्यावेळी सलग बरेच दिवस शाळा बुडली होती, पण त्याच्यामध्ये क्रिसमसच्या पण सुट्ट्या इथं त्यावेळी 2 आठवडे न्यू होत्या, इयर, त्यामुळं क्रिसमस. खरं तर तेवढी जास्त बुडलेली हा. नव्हती. पण जेवढी काही शाळा बुडलेली होती तर त्याच्या वर्कशीट्स ज्या असतात त्या त्याच्या टीचरनी घरी दिल्या होत्या की हे घरी करून घ्या, आणि ते मी त्याच्याकडून करून घेतलेलं होतं. आणि त्यामुळे त्यांनी किती पटपट पटपट फार पटपट पटापट त्या गोष्टी वर्कशीट्स वगैरे फार पटापट सोडवल्या. त्यामुळे जेव्हा कधी शाळा बुडेल त्यावेळी वर्कशीट्स घरी आल्या आणि त्या सोडवून घेतल्या, त्याच्याकडून सबमिट केल्या परत. मग असं झालंच नाही की त्याचं काही शिकवलेलं बुडलं. हा. त्यामुळे आम्हाला त्याचा रिग्रेट नाही झाला. असं आहे. चौथी गोष्ट मला वाटतंय की फिजिकल स्ट्रेंथ, जे की फिरण्यासाठी खूप महत्वाची असते. ते आता जसं आम्ही सांगितलं की आम्ही आपण रेग्युलरली म्हणू शकतो, कारण आठवड्यातले 5 दिवस तर आपण करतोच कंपल्सरी. आम्ही योग. नियमितपणे योग करतो. त्यामुळे थोडी फिजिकल स्ट्रेंथ आहे, आणि घरातली पण बॅकयार्डची म्हणा, घरातली खूप कामं भरपूर असतात. कामं असतात. त्यामुळे आम्ही सतत काही ना काहीतरी करत असतो. मला तर माझे मित्रमैत्रिणी म्हणतात की तू कधी बसलेलाच दिसत नाही. इव्हन सगळे असले तरी मी उभा असतो, मी काही ना काहीतरी, आणि मला फोनवर बोलताना पण असे चालायची सवय. स्टेप्स होऊन होऊन जातात. जातात हा. दिवसभर. आणि खाणं चांगलं आहे, वातावरण चांगलं मी आहे. तिकडे येणारच होते हा. की डाएट स्ट्रिक्टली असं काही आमचा ठरलेला नाहीये, नाहीये. पण जे काही खातो ते विचार करून आणि हेल्दी खातो. त्यामुळं बरोबर. आजारपण येत नाहीत. फिजिकल स्ट्रेंथ अजूनही चांगली आहे. कितीही दिवसात चालायचं म्हटलं तरी आम्ही लांब पर्यंत ट्रेल करू शकतो, चालत जाऊ शकतो, दमायला होत नाही. उलट छान वाटतं. 15,000 स्टेप्स पण झालेले आहेत हा. एका आणि दिवसात. आमच्या सोबत बिल्व सुद्धा आतापासून करतो. बिल्व आता वेगसला स्ट्रिपला तो किती आपल्या तिथं भरपूर 8,000 चालला. स्टेप झालं होतं. आमच्या बरोबर चालला, अजिबात कुठली तक्रार नाही केली. हा. त्यामुळे मग फिजिकल स्ट्रेंथ फक्त आमचीच नाही, तर तो लहान असून सुद्धा त्याचं खूप लहानपणापासून, म्हणजे 4-5 महिन्याचा असल्यापासून आम्ही त्याला फिरायला बाहेर काढलेलं आहे. कधीच बाळ आहे म्हणून घरी बसलेलो नाहीये. त्यामुळे अगदी लहानपणापासून ना त्याला हे माहितीये की ही माणसं फिरणार आहेत आणि यांच्यासोबत आपल्याला मला फिरायचंय. पर्याय नाही. हा. पण आता त्यालाही पण खूप त्याला खूप आवडायला आवडायला लागलंय. लागलं. आता म्हणतो, स्वतः स्वतः म्हणतो म्हणतो. की आपण हा मोठा वीकेंड येणार आहे, तर आपण ही ट्रिप प्लॅन करूया का? आणि तो डेस्टिनेशन पण सांगायला लागला आजकाल. हा. आता त्याच्या डोक्यात आहे कोलोरॅडो. हो. की कोलोरॅडोला आता आपण जायचं म्हणतो. कोलोरॅडोला जायचं, म्हणजे त्याला सुद्धा आता आवड, आमच्यामुळे त्याला सुद्धा ती आवड निर्माण व्हायला लागलेली आहे. 5वी गोष्ट, मनाची तयारी. ही पण महत्वाची आहे. काय म्हणतोस? आता आपल्याला आवड आहे, त्यामुळे मला तर हा. वेगळं काय करा, मला नुसतं कळालं की हा कोणतरी प्लॅन करणार आहे किंवा करू शकतो, किंवा ही आयटिनरी मिळाली की असं काहीतरी करू शकतो, आपण तयार. चला फक्त मग करूया. बघायचं कसं ऍडजस्ट करता येईल काय. मग शुक्रवारी दुपारनंतर निघायचं, मग लंच ब्रेक उशिरा टाकून निघायचं, मग रात्री तिकडं पोहोचायचं, 2 दिवस घालवून मग रविवारी तिकडून निघायचं. मग दुसऱ्या दिवशी ऑफिस करायला थोडा त्रास होतो, पण या सगळ्या गोष्टी चालतात, बरोबर. कारण की वर्थ आहे ते. वर्थ आहे. आणि याचा शेवट करताना मी पुन्हा तेच सांगेन की हे सगळं आम्हाला जमतं, याचं पहिलं कारण तर आमच्या दोघांना सुद्धा खूप आवडतं, नवीन अनुभव घ्यायला आवडतात. हो. तुम्ही नवीन माणसांना भेटता, नवीन ठिकाणं तुम्हाला बघायला मिळतात, नवीन मेमरीज तुमच्या तयार होतात, जे की तुमच्या सोबत आयुष्यभर राहतं. आता 3-4 वर्षापूर्वीचे फोटो बघितले ना, कुठे इकडे गेलेलो तिकडे गेलेलो, नुसता एक फोटो बघितला ना तर अख्खी ती ट्रिप डोळ्यासमोर येते. किती आपण हसलेलो, कशी मज्जा केलेली. आणि एक सगळ्यात मोठा फरक किंवा सगळ्यात मोठी एक अनुभूती म्हणतो ना, ती ही आहे की आता आम्ही न्यूयॉर्कला जाऊन आलो, एवढ्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग बघितल्या, स्टॅच्यू ऑफ लिबर्टी वगैरे, पण जेव्हा नायगारा बघितला तेव्हा कळालं की नाही, निसर्ग खूप म्हणजे अद्भुत आहे, त्याच्या पलीकडे काहीच नाही. तसंच ग्रँड कॅनियनला झालं, वेगच बघितलं मानवनिर्मित. वेगच मानवनिर्मित आहे, त्याच्यात एवढं रमलो नाही आम्ही. पण ग्रँड कॅनियनला, अप्पर अँटिलोपला, युटाला, आपण जायन नॅशनल पार्कला, असं वाटतं यार हे मेस्मरायझिंग आहे. आणि हे प्रत्यक्ष डोळ्यांनी अनुभव जे असते ना, तो जो अनुभव असतो ना, तो हा किंवा मी शब्दात कधीच सांगू शकणार नाही. जरी मी लेख लिहित असले ना, मी तर म्हणेन मी 20% सुद्धा त्याला न्याय देऊ शकत नाही नुसतं लिहून वगैरे. ते जेवढं अनुभवलेलं असतं किंवा जेवढं डोळ्यांनी बघितलेलं असतं, इनफॅक्ट कॅमेऱ्यात सुद्धा कधीच 100% जसं डोळ्यांना दिसतं तसंच्या तसं येऊ शकत नाही. तर हे जे अनुभव घेणं असतं ना, हे आम्हाला आवडत असल्यामुळे या सगळ्या गोष्टी, या बाकीच्या गोष्टी मग त्याच्या पुढे दुय्यम वाटतात की सुट्ट्या कशा करायच्या, पैसे कसे हे करायचे, हे आपल्या शाळेची वगैरे ऍडजस्टमेंट कशी करायची, तर या गोष्टी होऊन जातात, एवढंच मी म्हणेन. बरोबर. मला आठवते गौरी प्रत्येक ठिकाणी जाताना खूप छान असं काय गॉगल काढून बघते, मला डोळ्यांनी बघायचं, मग ते लिटरली डोळ्यांनी बघते, गॉगल पण नको मध्ये. असं व्हिडिओ वाढवायचा नाही आपल्याला,
तर खूप येस, जास्त हे या गप्पा तुमच्याशी मारणं गरजेचं आहे. असं गप्पा म्हणण्यापेक्षा ही माहिती देणं माहिती किंवा देणं गरजेचं आहे. तुम्हाला सुद्धा जर असं प्लॅन करणं ट्रिप किंवा जाणं आवडत असेल तर तुमच्यासाठी थोडीफार मदत होऊ हा शकते या व्हिडिओतून. छोटे छोटे प्लॅन करा, छोट्या प्लॅनने सुरुवात करा, थोडे पैसे साठवायला सुरुवात करा आणि करा. बघा, आम्हाला आम्हाला सुद्धा खर्च आहे, आम्हाला सुद्धा आमच्या गरजा, संसार सगळं आहे, पण त्यातूनच ही मजा. कारण पुन्हा एकदा वय गेल्यानंतर तुमच्याकडे किती पैसा असू द्या, मग तुम्हाला त्या चालणं गोष्टींचा झेपत पश्चाताप नाही, होतो. हा बरोबर. जर शरीर काम करत नाही, थकलेले असू, तेव्हा तुमच्याकडे कोटी रुपये असतील, पण काय कराल जर तुमचे शरीरच साथ देत नसेल तर. त्यामुळं त्यामुळे आता वय आहे, दात आहेत, चणे पण आहेत, त्यामुळं मजा करून घ्या. कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटत राहू अशा छान छान व्हिडिओ. बाय बाय.